भारतीय जनता पक्ष शरद पवारांचं अनुकरण करतोय का? भाजप पवारांच्या वाटेवर चाललाय का? असाही जो काही प्रश्न आहे, तर यामागची कारणं काय आहेत? हा प्रश्न का पडतोय लोकांना? किंवा अशा कुठल्या परिस्थिती सभोवताली निर्माण झाल्यात की ज्या स्थितीमध्ये आपल्याला हे प्रश्न पडू लागलेले? कारण कसं आहे की पवारांचा एक खाक्या होता. पवार हे काही सर्वमान्य जगन्मान्य नेते नाहीत. पवारांकडे असं काही अमोघ वक्तृत्व नाही जे बाळासाहेब ठाकरेंकडे होतं. बाळासाहेब ठाकरेंकडे लोकांना मंत्रमुग्ध करत त्यांच्या काळजाला हात घालत त्यांच्या मेंदूचा ताबा घेण्याची कला आहे. ती कला काही पवारांना साध्य नव्हती. पवार काही सिद्धहस्त असे शब्दप्रभू नव्हते. तरीही पवारांना आज महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मोठा नेता म्हणून आपण मानतो. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं त्यांचं नाव घेतलं जातं. प्रादेशिक पक्षांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मग या पवारांनी असं नेमकं काय केलं? बाळासाहेबांनी स्वतःच्या हिमतीवर एक मोठी संघटना निर्माण केली मराठी माणसांची, जी आजही भले ती विखुरलेली असो, तीन सेना झालेल्या असो, पण या तिन्ही सेनांचं एकत्र जे काही उपद्रव मूल्य आहे, जी काही ताकद आहे, जी शक्ती आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. मग या अशा एका प्रचंड शक्तीचा स्रोत बनलेल्या बाळासाहेबांबरोबर एक मराठा नेता किंवा इतर अनेक विशेषणं ज्यांना लावली जातात, अशा शरद पवारांचं नाव का घेतलं जात असावं? तर या शरद पवारांनी नेमकं काय केलं होतं?